आपले स्वागत आहे। नाशिक जिल्ह्याचे दिग्गज नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व येवल्याचे आमदार असलेले येवल्यामध्ये येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचे वीज बिल न भरल्याने महाराष्ट्र वीज मंडळाने अर्थात MSEBने धडक कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला आहे। यामुळे शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे। या कार्यालयात परिसरात सुमारे 36 पथदीप पोल असून शासकीय कार्यालयीन तसेच विश्रामगृह येथे लाईट नसल्या कारणाने येथे पिण्याचे पाणी देखील मिळणे कठीण झाले आहे। शासकीय विश्रामगृह परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे। येवला शहरातील ऐतिहासिक आणि विस्तीर्ण अशा 6 एकर परिसरात शासकीय विश्रामगृह पसरले आहे। याचाच परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 आणि 2 अशी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत। मात्र गेल्या वर्षभरापासून या कार्यालयाचे वीज बिल न भरल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारत शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचे साधारण 70,000 रुपये बिल थकीत असल्याचा दुजोरा वीज कार्यालयाचे संबंधित अधिकारी यांनी माहिती दिली। गेल्या 1 वर्षापासून हे बिल भरले नसल्या कारणाची माहिती समोर येत आहे। परिणामी वीज कापल्या गेल्यामुळे कार्यालयातील संगणकीय व इतर तांत्रिक कामे ठप्प झाली आहेत। सामान्य नागरिकांनी वीज बिल थकवल्यास तात्काळ वीज कापली जाते, मग प्रशासकीय कार्यालयाला सवलत का, असा प्रश्न उपस्थित करत येवले शहर वीज मंडळाने ही कारवाई केली आहे। एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधीचा विकास कामाचा धडाका सुरू असून दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघातील मुख्य शासकीय कार्यालयातील वीज 70,000 रुपयाची साठी कापली जाते। हा सध्या शहरात